ये क्या हुआ, कैसे हुआ, क्यों हुआ, कब हुआ. सॉरी फॉर माय सिंगिंग स्किल, बट दिस मस्ट बी द फिलिंग ऑफ स्लॉट 4. जो जो आपला कालचा एस्टरडेचा स्लॉट होता, त्या सर्वांची जे पण ते पेपर देऊन आले होते त्या सर्वांची फिलिंग ही सेम असेल की सर आमचाच गेम का बरं झाला, आम्हालाच असा स्लॉट का बरं निघाला. तर हे मी यासाठी म्हणतोय कारण की तुम्हाला माहित आहे स्लॉट 1 चा पेपर खूप सिंपल होता. त्याच प्रकारे म्हणजे पहिल्या दिवसाचा पेपर खूप सिंपल होता आणि त्याच प्रकारचा पेपर इव्हन त्याच्यापेक्षा पण सिंपल पेपर आलेला आहे स्लॉट 5 जो आपला तिसऱ्या दिवसाचा स्लॉट आहे. वेल, तर हे तर एक अनफेअर लाईक कंडक्शन ऑफ एक्झाम झालं. आपण याला म्हणू शकतो की अनफेअर झालं की काही मुलांचा स्लॉट एक्स्ट्रीम लेवलचा डिफिकल्ट आणि काही लोकांचा स्लॉट एक्स्ट्रीम लेवलचा सिंपल. म्हणजे थ्रू आउट द इयर प्रिपरेशन करतायत, 1-2 वर्षापासून प्रिपरेशन करतायत. जर त्यांना त्यांच्या प्रिपरेशनच्या अकॉर्डिंग स्लॉट नसेल मिळत किंवा त्यांना त्यांच्या अकॉर्डिंग जे त्यांची प्रिपरेशन आहे तो त्यांचा सिलेबस आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळे येत असेल तर दिस इज सो अनफेअर. एक बायस डिसिजन आपण याला म्हणू शकतो. बायस डिसिजन आपण याला म्हणू शकतो की काही लोकांना खूप वेगळा विचित्र पेपर आला आणि काही लोकांना खूप विचित्र. वेल, आपण त्या मॉडेलवर जास्त काही जाऊ नाही. आणि आपला जो आजचा स्लॉट आहे 5वा जो स्लॉट आहे दिवस 3रा याचा अनालिसिस आपण इथे बघूया. तर माझं नाव सूरज चव्हाण आणि मी तुमच्या सर्व मित्रांचं आणि मैत्रिणींचं स्वागत करतो मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आता आपण सुरू करूया आपला 5वा स्लॉटचा अनालिसिस. जसं तुम्हाला माहिती आहे क्वांटचे 50 क्वेश्चन, रिझनिंगचे 35, ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंगचे 25 आणि वर्बल रिझनिंगचे 50 क्वेश्चन यामध्ये असतात. हे तर तुम्हाला आता माहितीच आहे, आपण सर्व स्लॉटमध्ये बघितलं. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 200 आणि 150 मिनिट्स. ऑलराईट, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया. बघा, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये काय काय आपल्याला इथं बघायला मिळालं. याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये आले 2 सेट्स ऑफ डीआय, 2 याच्यामध्ये डीआय आले होते. दोन्ही डीआय तुमचे बार ग्राफ होते. जवळपास 7-8 क्वेश्चन्स याचे डीआय मधले होते. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचे क्वेश्चन्स आलेत. अरिथमॅटिकचे बाकी सर्व क्वेश्चन्स आलेत, बट दॅट इज इझिएस्ट लेवल. खूप असं काही डिफिकल्ट क्वेश्चन नव्हते. सिंपल गोष्टी विचारल्या होत्या, जसं प्रॉफिट अँड लॉस, एसएफ, एलसीएम, नंबर सिस्टीम, डिव्हिजन, रिमाइंडरचे वाले काही क्वेश्चन्स होते. त्यानंतर मॉडर्न मॅथचे सुद्धा काही क्वेश्चन आले. एकदम सिंपल, वन ऑफ द सिंपल स्लॉट किंवा वन ऑफ द सिंपल सेक्शन ऑफ दिस स्लॉट याला आपण क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडला म्हणू शकतो. त्यानंतर वेल, तुम्हाला काय करायचं आहे, आपण पुढील स्लाइडवर जाण्या अगोदर जर तुम्ही पेपर देऊन आले असाल तर तुम्हाला कळवायचं मला की तुमचा पेपर कसा होता. नंतर नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्ही किती अटेम्प्ट केले, तुमच्या जो पण रिस्पेक्टिव्ह स्लॉट्स आहेत तुमचा कोणता स्लॉट होता. आणि नेक्स्ट व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल आमच्या साईडनं तो कशावर असायला पाहिजे, रिलेटेड एमबीसीटी कॉलेजेस, कोणते टॉप कॉलेजेस आहेत, कोणते कॉलेज तुम्हाला यायला पाहिजे, नॉर्मलायझेशन प्रोसेसचा लवकरच व्हिडिओ येणार आहे. तर असेच याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणता आणखी व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही आम्हाला व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवा. चला, ओके. नंतर आहे लॉजिकल रिझनिंग. तर जे आपले हे जे 4 सेक्शन आहेत, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग आणि इंग्लिश, त्याच्यामधला आय वुड से की लॉजिकल रिझनिंग हा थोडासा टफ होता ऍज कम्पेअर टू अदर. आय एम नॉट सेइंग की हा खूप डिफिकल्ट होता, बस बाकी सेक्शनच्या अदर कंपॅरिझन मध्ये हा थोडासा डिफिकल्ट असेल. ठीक आहे. याच्यामध्ये स्टुडंटने आम्हाला सांगितलं की 4-5 क्वेश्चन होते सर डायरेक्शनचे, 4-5 क्वेश्चन तुम्हाला ब्लर लेशन मिळाले. कोडिंग डिकोडिंगचे एकदम सिंपल इंडिव्हिज्युअल क्वेश्चन होते कोडिंग डिकोडिंगचे. कॅलेंडरचा सुद्धा एक क्वेश्चन होता. 4 पझल याच्यामध्ये विचारण्यात आले. एक प्रोफेशन अरेंजमेंटची होती पझल, त्यानंतर सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट एक होती, त्यानंतर सिटी बेसची एक पझल होती आणि शेड्युलिंगची एक पझल होती. ठीक आहे. अल्फान्यूमरिकचे क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये बघायला मिळाले होते. बाकी सर्व कंपॅरिझनमुळे मी तुम्हाला याच्यापुढे म्हटलं की हा थोडासा डिफिकल्ट सेक्शन आहे बाकीच्या कंपॅरिझन मध्ये. याच्यामुळे सिलॉलिझमचा थोडासा इथे वेगळा पॅटर्न आला होता. ठीक आहे. कालच्या स्लॉट मध्ये तसं सिलॉलिझम आणि इनइक्वालिटी दोन्ही नव्हतं. इनइक्वालिटी आपण आणखी बघितलंच नाही. सिलॉलिझम कंपॅरेटिव्हली बाकी स्लॉटच्या कंपॅरिझन मध्ये सिलॉलिझम थोडासा डिफिकल्ट होता, असं खूप एक्स्ट्रीम पण नाही. इथे जवळपास 6 स्टेटमेंट त्यांनी दिले होते आणि 6 स्टेटमेंट नंतर तुम्हाला ACDE फॉर एक्झाम्पल म्हणून BCFE BFCE या प्रकारचे कन्क्लुजन होते.
तर त्याच्यामधून तुम्हाला आयडेंटिफाय करायचं होतं की कोणतं फॉलो होतं कोणतं फॉलो नाही होतं. ठीक आहे, तर हा थोडासा वेगळा काहीतरी क्वेश्चन तुम्हाला मिळाला, त्यामुळे हा स्लॉट स्लाइटली डिफिकल्ट बनून जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग. हे सुद्धा खूप सिंपल लेवलचं विचारलं गेलं होतं, ज्याच्यामध्ये मिरर इमेजेसचे क्वेश्चन होते, वॉटर इमेजेसचे क्वेश्चन होते, काही सिरीज होत्या, ऑडवनच्या काही क्वेश्चन होते, आणि त्याच्यानंतर एम्बेडेड इमेज सुद्धा होता. हा सुद्धा एक खूप सोपा स्लॉट बेसिकली होता. त्याच्यानंतर वर्बल इंग्लिश जर आपण बघितलं तर वर्बल इंग्लिश मध्ये 3 शॉर्ट पॅराग्राफ होते, 3 आरसी होते. ठीक आहे, एक रायटर ऑन अ हिल होता, एक टेक्नॉलॉजी रिलेटेड होता असं मुलांनी आम्हाला सांगितलं, एक त्याला आठवू शकलं नाही तर ते मला नाही बघता आलं. त्याच्यानंतर वोकॅब बेस्ड काही क्वेश्चन्स होते, एरर डिटेक्शनचे काही क्वेश्चन होते, सॉरी फ्रेज रिप्लेसमेंटचे काही क्वेश्चन होते, आणि काही फिलिंग द ब्लँकचे क्वेश्चन होते. आपण बघू शकतो सगळे ग्रामर आणि बेसिकली तुमचा वोकॅब बेस्ड आणि 3 शॉर्ट आरसी. कालच्या याच्यामध्ये लेंदी आरसी होता, तुम्हाला वाचावं लागत होता प्रत्येक क्वेश्चन साठी, पण इथे तसं नव्हतं. एक शॉर्ट आरसी होता, सिंपल आरसी होता. ठीक आहे, बाकी क्वेश्चन तुमचे ग्रामर आणि वोकॅब बेस्डचेच होते. त्यानंतर जर आपण ओव्हरऑल अनालिसिस बघितलं तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड पूर्ण 5 सेक्शनचा मिळून सर्वात इझी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असं मानला जाईल. लॉजिकल रिझनिंग सिलोलिझमच्या क्वेश्चनमुळे फक्त आणि एक पझल होती जी थोडीशी टेडियस होती, तर त्यामुळे हे इझी टू मॉडरेट मी ठेवलेलं आहे. बाकी ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग तर हे सर्व स्लॉटमध्ये जवळपास सिमिलर काइंड ऑफ होतं, सर्वांना इझी मिळालं हे. नंतर वर्बल रिझनिंग सुद्धा या स्लॉटचं तुम्हाला सिंपल प्रकारे दिसला गेलं. ठीक आहे, तर हे ओव्हरऑल अनालिसिस होतं या स्लॉटचं. त्याच्यानंतर जर आपल्याला बघायचं झालं तर जर मी स्लॉट वाईज जेवढे पण मी स्लॉट ऑब्झर्व करतोय, फ्रॉम द फर्स्ट स्लॉट ऑफ द फर्स्ट डे टू द लास्ट, लाईक या 5व्या स्लॉट पर्यंत, तर याच्यामध्ये मला काय काय बघायला मिळालं. तर बघा, एक शॉर्ट अनालिसिस मी तुम्हाला याच्यामध्ये देतो की स्लॉट 1 आपला स्लॉट्स आहेत आपले क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, वर्बल इंग्लिश, आणि देन टॉप स्कोर कशा प्रकारचा राहील. बघा, पहिला दिवस 9 मार्च पहिला स्लॉट. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हे इझी होतं, लॉजिकल रिझनिंग सुद्धा इझी होतं, ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग सुद्धा इझी होतं, आणि वर्बल इंग्लिश सुद्धा इझी होतं. जवळपास एक त्याच्यामधले विदाउट तुक्के जर चांगला अटेम्प्ट मांडला तर आपण 160, 155, 160 हे चांगला स्कोर त्या स्लॉट मधला होता. त्याच्यानंतर जो सेकंड स्लॉट होता हा फर्स्ट कंपॅरिझन मध्ये थोडासा डिफिकल्ट निघाला. त्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड तुमचं मॉडरेट लेवलचं, रिझनिंग सुद्धा मॉडरेट लेवलचं, ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग हे सिंपलच होतं, आणि इंग्लिश सुद्धा थोडंसं मॉडरेट पडलं. त्याच्यामधला जो चांगला अटेम्प्ट होता हा जवळपास 145 to 150 आपण बोलू शकतो. नंतर कालचा जो स्लॉट होते, कालचे तसे दोन्ही स्लॉट टफ होते. वन ऑफ द टफेस्ट स्लॉट लास्ट जो 4th स्लॉट होता तो. ओके, त्यानंतर तो सुद्धा मॉडरेट होता. पहिला LR सुद्धा त्याचं मॉडरेट होतं, ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग सुद्धा हे मॉडरेट होतं. त्याच्यानंतर मॉडरेट टू डिफिकल्ट मध्ये जात होतं तुमचं इंग्लिश. जवळपास 140 चा स्कोर जर तुमचा असेल तर जेबीचे चान्सेस आपले बनत होते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर कालचा हा एक नाईटमेअरच होता विद्यार्थ्यांना, की चौथा स्लॉट सोडून बाकी सर्व स्लॉट थोडेसे इझीच होते, चौथा स्लॉट भयानक होता. ठीक आहे, तर हे ऍप्टिट्यूड याचं डिफिकल्ट लेवलचं, रिझनिंग सुद्धा याचं डिफिकल्ट लेवलचं, कॅट आणि झॅटच्या पझल आणून उचलून ठेवला होता, आपल्याला काल बोलणं सुद्धा झालं. नंतर ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग सुद्धा याच्यामधला इमेजेस होता ते डायरेक्ट नव्हता, तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह इमेज होतं, कॅल्क्युलेशन करायचं होतं. रोम्बस आहे, पॅरलेलोग्राम आहे, तर हे काही होतं सिंपल, पण काहीसाठी तुम्हाला काउंट करावं लागत होतं. तर तुम्हाला मेथड्स वगैरे माहित असेल तर तुम्ही करू शकले असते, पण त्याच्यामध्ये पण डायरेक्ट मेथड्स मध्ये बसेल असं काही होतं नाही. त्याच्यानंतर वर्बल इंग्लिश हे सुद्धा तुमचा डिफिकल्ट होतं. तर कालचा जो स्लॉट आहे त्याला मी कुठे ना कुठे 120 लेस दॅन +- 5 115 120 मध्ये ठेवेल, 5-10 मागे पुढे. आणि आजचा जो स्लॉट हा तर एक काय म्हणतं, कालचे जे पण भीती होती, कालचे लोकांनी रिव्ह्यू बघितले असेल आणि आजचा ज्यांचा पेपर असेल त्यांना तर रात्रभर झोप लागली असेल की आमचा स्लॉट याच्यापेक्षा आणखी खराब तर येणार नाही. पण तसं मी काल सांगितलं होतं की जे पण एखादा स्लॉट असा असतो जो सर्वांचा लाईक बाप काइंड असतो. ठीक आहे, सर्वांना तो डुबून जातो.
तर त्या स्लॉट मधले विद्यार्थी सर्व डुबून गेले आहेत. बट तशी केस नसतं, नॉर्मलायझेशन आहे, नॉर्मलायझेशन मध्ये सगळ्या प्रोसेस ठीक होतं. पण जे पण कालच्या लोकांची भीती होती की आम्हाला स्लॉट कसा येईल, पण त्यांच्यासाठी जसं ते पेपरच्या बाहेर निघाले तसं त्यांना कळालं नाही, आमचं जमलं, सर्वात स्लोपा स्लॉट आम्हाला भेटला. हे इझी सुद्धा इझी, LR सुद्धा इझी, ऍप्टिट्यूड सुद्धा इझी, ऍबस्ट्रॅक्ट सुद्धा इझी आणि इंग्लिश सुद्धा इझी. टोटल 160 चा जवळपासचा यांचा चांगला स्कोर आपला मानला जाऊ शकतो. ठीक आहे, तर दिस इज, चला याच्या आणखी पुढे काही आहे का एकदा बघून घेतो मी. ओके चला, तर दिस इज ऑल अबाउट दिस स्लॉट, तुमचा स्लॉट फिफ्थचा अनालिसिस. संध्याकाळी आपण परत भेटूया स्लॉट 6 साठी, आणि देन एक ओव्हरऑल अनालिसिस आपण बघूया की फर्स्ट जे टॉप रँकर्स आहेत किंवा स्लॉट नुसार काय काय पर्सेंटाइल येऊ शकतो. आणि तुम्हाला माहित आहे याच्यामध्ये आपल्याला पर्सेंटाइज बेसिस टू ऍडमिशन मिळतं. ठीक आहे, तर स्लॉट नुसार ते तुमचं नॉर्मलायझेशन होऊन स्लॉट नुसार तुमचे पर्सेंटाइल निघणार. ओके, याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला एखादी आपल्याला बॅच जॉईन करायची आहे, जे नवीन स्टुडंट आहे, ऍस्पायरिंग स्टुडंट आहे, त्यांना वाटत असेल की आम्हाला ऑफलाईन किंवा ऑनलाईन मध्ये बॅचेस जॉईन करायचे आहेत, तर वी आर स्टार्टिंग अवर न्यू बॅचेस फॉर बँकिंग फाउंडेशन, बँकिंग ऍडव्हान्स, कॅम्पस रिक्रुटमेंट ट्रेनिंग आणि CRT आणि MBA-CT 2025 साठी. तर असे विद्यार्थी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेले आहेत, तुम्ही या नंबरवर तुम्ही कॉल, व्हॉट्सअप काही पण करू शकता. आमचं जे फिजिकल ऑफिस आहे ते यवतमाळ लोकेशनला आहे, दर्डानगरला एक ऑफिस आहे आणि एक दाते कॉलेज चौकात एक ऑफिस आहे. तुम्ही तिथे येऊन आम्ही पर्सनलला भेटू शकता. तिथे आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मेंटर करू, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला आम्ही गाईड करू. ठीक आहे, सोबत अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आमचे जो युट्यूब चॅनल आहे मेगाबिट एज्युकेशन नावाने, याला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि मेगाबिट एज्यू नावाचा जे टेलिग्राम ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करा. हे सर्व स्लाइड, सर्व व्हिडिओ, सर्व लाईक रिलेटेड स्टफ आणि स्टडी मटेरियल तुम्हाला तिथे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये प्रोव्हाइड करायचं. तर आजसाठी विद्यार्थी मित्रांनो एवढंच. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड. थँक्यू.